तुम्ही खाली आपले मनोगत व्यक्त करते। उपस्थित सर्व जिगरबाज कार्यकर्ते, सर्व सहकारी, ज्यांचं अभिनंदन आपण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपले आदरणीय सोपल साहेब, औरजून या ठिकाणी उपस्थित राहिलेले गणेशजी वानकर, नागेश अण्णा व सर्व सहकारी। आज आत्ताच अण्णांनी सांगितलं की ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवली आणि त्याला या तालुक्यातल्या आणि शहरातल्या सर्व लोकांनी मनापासून सहकार्य केलं, त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आज या ठिकाणी मी फार काही बोलणार नाही, पण भगवंत जागा आहे आणि या तालुक्यात ज्या ज्या वेळेस लोकांना त्रास होईल अशा गोष्टी घडतात, त्यावेळेस नेहमी ते आपल्यापेक्षा जास्त काळजी भगवंत करत असतो। आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही, भरपूर काम करायचंय पुढं। हे वर्ष पूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवून या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणानं आपली वाटचाल चालू ठेवायची आहे। विजयानं हुरळून न जाता आणखीन कसा आपला महाविकास आघाडी मजबूत होईल याच्याकडे सगळ्यांनी आपण लक्ष द्यायला पाहिजे। कुठल्याही प्रकारे आपण विजय निश्चितपणानं शांततेत पचवण्याची आपली परंपराच आहे आणि त्या मार्गाने आपण सगळेजण जाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर काँग्रेसचे ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं। आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन। 7612 याच्यावर एक शून्य लावा, कारण आपला 7612 मतांनी विजय झालाय। मात्र विरोधकांनी ज्या सगळी त्याची आयुध आहे ती सगळी वापरली, लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, अमाप वारेमाप पैशाचा वापर आणि प्रचंड सगळीकडनं जी ताकद लावायची ती लावून सुद्धा 7612 मतांनी हा विजय तर झाला आपला। या उपर 2014ला साहेब लाट आली होती, राष्ट्रीय लाट, ती लाट सुद्धा या तालुक्यात पूर्ण राज्यामध्ये या विरोधात दिलीप सोपल यांनी थोपवली होती। 2014ची लाट आता सुद्धा ही वेगळ्याच प्रकारची कृत्रिम किंवा कसली लाट आहे माहित नाही, भले भले नेस्तनाबूत झाले आणि आलेली लाट फक्त इथं एकाच वराच्या झाडाने थोपवली। 7612 त्याच्यावर एक शून्य, एवढा मोठा विजय हा आहे। प्रचंड सगळ्या ताकदीचा वापर करून सुद्धा या तालुक्याचा कुटुंब प्रमुख असणारे मनात घराघरात बसलेले दिलीप सोपल आज हे सगळं विजय हे कार्यकर्त्यांना आणि आपल्या सगळ्यांना समर्पित करून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।